नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड, हर्षद स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनल परत एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आपण या ठिकाणी 11वीचा इतिहास ओल्ड या ठिकाणी आपण डिस्कस करत आहे किंवा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे। यावरती बरेच क्वेश्चन याच्यावरून फॉर्म होत असतात। आयोग जनरली रेफरन्स म्हणून 11वीचा इतिहास हेच पुस्तक ग्राह्य पकडला जातो आपले जे स्टेट बोर्डचं आहे। झालं असं की आतापर्यंत आपण उठाव वगैरे बघितले। उठावामध्येच रामोशांचे, भिल्लांचे, त्याच्यानंतर कोळ्यांचे उठाव, तसेच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचेसुद्धा उठाव बघितले आपण महाराष्ट्रामध्ये। ठीक आहे, आता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादाचा उदय कसा झाला आणि राष्ट्रवादाच्या उदयातील आणि हे म्हणजे याचे कालखंड कसे पडत गेले ते बघू आपण। ठीक आहे, आता महाराष्ट्र याच्यामध्ये विविध संघटना सर्वात प्रथम म्हणजेच यालाच आपण राष्ट्रवाद सुरुवातच आहे राष्ट्रवादाची। महत्त्वाचं म्हणजे त्याचे प्रश्न कुठे फॉर्म झाले बघा। आता बॉम्बे असोसिएशन ही जगन्नाथ शंकर शेट यांनी 1852 साली स्थापन केलेली महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे। हा प्रश्न जसाचे ॲज इट इज आहे। ठीक आहे, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती? तर बॉम्बे असोसिएशन। कोण स्थापन केलेली? जगन्नाथ शंकर शेट यांनी 1852। ठीक आहे, त्यानंतर दादाभाई नौरोजी यांनी 1866। ठीक आहे, 1866 काय तर लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना स्थापन केली। तिची शाखा 1869ला मुंबईत निघाली। इसवी सन 1877ला पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना सार्वजनिक काका यांनी केली। आता इथं थोडंसं चुकीचं आहे। काय चुकीचं आहे? इथं 1877 नसून 1870 आहे। ठीक आहे, कोणा? सार्वजनिक सभे। ठीक आहे, आता सार्वजनिक याच्यामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना सार्वजनिक काका म्हणजेच याने गवा जोशी म्हणतो आपण। ठीक आहे, यांनी केली। कधी केली? तर 1870मध्ये। इसवी सन 1885ला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली। ठीक आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कधी झाली? तर 1885ला। समोर बघू, या सर्व संघटना प्रादेशिक पातळीवर होत्या। ब्रिटिशांच्या विरोधात देशभर असंतोष निर्माण झाला होता, त्याला विधायक रूप देण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय पातळीवर संघटना स्थापनेची गरज भासू लागली। आता एक विधायक म्हणजेच काय? आता इथंच आपली गरज कशाची भासू लागली की एक मोठी एक संस्था असावी, म्हणजेच ती म्हणजेच कोणती? तर राष्ट्रीय काँग्रेस। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा डिस्कस शंकर शेट, दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी, तसेच सर ॲलन ह्यूम आणि लॉर्ड रिपन इत्यादींनी राष्ट्रीय पातळीवर मुंबई येथे दिनांक 28 डिसेंबर 1885ला गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय सभेची स्थापना केली। ठीक आहे, कुठं केली? तर या ठिकाणी बघा मुंबई या ठिकाणी केली। महत्त्वाचा हा प्रश्न आहे। कधी केली? तर 28 डिसेंबर 1885ला गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय सभेची स्थापना केली। यावेळी भारतातील विविध प्रांतातून 72 प्रतिनिधी उपस्थित होते। हा प्रश्नसुद्धा येऊन गेलेला आहे। आपण किती प्रतिनिधी उपस्थित? 72। संपूर्ण देशासाठी एक व्यापक व्यासपीठ निर्माण झाले। राष्ट्रवादी भावनेला एक संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाले। त्यातून एक विधायक चळवळ सुरू झाली। ठीक आहे, या चळवळीने भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळवून दिले आणि राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याचे प्रमुख 3 टप्पे जातात। कोणकोणते 3 प्रमुख टप्पे जातात? तर बघा 1885 ते 1905 म्हणजे मावाड म्हणजे नेमस्थांचा कालखंड म्हणतो आपण। 1905 ते 1920 जहाल कालखंड म्हणजे लोकमान्य टिळकांचा कालखंड किंवा टिळक युग सुद्धा म्हणतो आपण। आणि 1920 ते 1947 म्हणजे गांधी युग। ठीक आहे, लक्षात ठेवा। आता याच्यामध्ये आपण एक डिस्कस करत जाऊ आपण। ठीक आहे, समोर महत्त्वाचं म्हणजे मावळ कालखंड किंवा नेमस्थांचा कालखंड, मावळाला नेमस्ते म्हणतो आपण। कालखंड 1885 ते 1905 पर्यंतचा आहे। याच्यामध्ये बघू आपण इसवी सन 1985 ते 1905 हा 20 वर्षाचा कालखंड भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये मावळ किंवा नेमस्ते कालखंड म्हणून ओळखला जातो। ठीक आहे, कारण याच काळात मावळ नेत्यांनी राष्ट्रीय सभेवर प्रभुत्व होते। का बरं ओळखला जातो? कारण इंडियन नॅशनल काँग्रेसवर याच्यावर मावळांचं प्रतिनिधित्व होतं। मावळ नेत्यामध्ये ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता। आता मावळ हा असा गट होता की जो ब्रिटिशांच्या न्यायपद्धतीवर विश्वास ठेवत होता। ब्रिटिश राजवटीमध्ये आपणास सर्वांगीण प्रगती करून घेता येईल असा त्यांचा विश्वास होता। त्यामुळे या काळातील नेत्यांचा उद्देश ब्रिटिश सत्ता नष्ट करून संपूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हा नव्हता। ठीक आहे, आता हा इथे प्रश्न तुम्हाला फॉर्म भरू शकतो। यांचा उद्देश असा होता की ब्रिटिश सत्ता नष्ट करून नाही, यांना तर वाटत होतं की ब्रिटिश सत्ता असली पाहिजे भारतावर। ठीक आहे, नेक्स्ट तर ब्रिटिश राजसत्तेवर संघर्ष न करणे हा आपली चळवळ सनदशीर किंवा नेमस्त मार्गाने चालवणे हा यांचा उद्देश होता। ठीक आहे, त्यासाठी अर्ज विनंत्या करणे, शिष्टमंडळ पाठवणे आणि आपले प्रश्न सोडून घेणे हा यावर मावळांचा भर होता। ठीक आहे, आता याची कार्यपद्धती बघू। कार्य आणि कार्यपद्धती या कालखंडातील राष्ट्रीय सभेचे नेते म्हणजे दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती गोखले किंवा नामदार गोखले, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग इत्यादी होते। ठीक आहे, म्हणजे हे कोणते नेते झाले? तर हे मावळवादी नेते झाले। ठीक आहे, नेक्स्ट पाश्चात्य शिक्षणाने भारताच्या शिक्षणाने संस्कृत झालेले हे नेते होते।
त्यांच्यासमोर ब्रिटिशांची आदर्शवाद होता, म्हणजे त्यांच्यासमोर कोणाचा आदर्श होता? तर ब्रिटिशांचा. मग ब्रिटिशांना ते विरोधच करणार नाही ना. भारतीय समाजाला प्रगतीपथावर नेण्याची, शांतता सुव्यवस्था देण्याची क्षमता त्यांच्या अंगी होती. ठीक आहे. आणि याचबरोबर ब्रिटिश नाही उदारमतवादी लोकशाहीप्रेमी असल्यामुळे त्यांच्या सत्तेवर मावळांचा विश्वास होता. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता हे बघा दादाभाई नौरोजी. ठीक आहे, समोर बघू दादाभाई नौरोजी बघा. मावळ्यांच्यामध्ये रक्तपात, वित्तहानी करून सामर्थ्यशाली ब्रिटिशांची वैरत्व पत्करून काहीही साध्य होणार नाही. ठीक आहे, असं मावळांना वाटत होतं. उलट राष्ट्रीय भावना विघटित होतील आणि त्यासाठी त्यांना न दुखावलेल्या त्यांच्याकडे आपण अर्ज विनंत्या शिष्टमंडळ इत्यादीद्वारे आपले ठराव मांडावेत, म्हणजेच सनदशीर व घटनात्मक मार्ग आपले प्रश्न सोडवावेत. ठीक आहे, म्हणजे असं म्हणणं होतं की यांचं किंवा आपण चांगल्या मार्गाचा अवलंब करावा, नाही की समजा घातक मार्गाचा पेक्षा. ठीक आहे, या मार्गाने थोडाफार उशीर लागेल पण आपल्याला न्याय जरूर मिळेल, असं त्यांचं म्हणणं होतं. न्याय व कायदेशीर मार्गाने राजकर्त्यांवर दडपण आणून सुधारणा घडवून आणणे अशी मावळांची सनदशीर विचारसरणी होती. भारतीय लोकांना राजकीय शिक्षण देऊन राज्यकारभार सामर्थ्यपणे सांभाळण्याची पात्रता निर्माण करणे हे कोणाचं? मावळाचं कार्य होतं. ठीक आहे, समोर बघू. मावळ्यांची कार्यावर अधिक भर दिला. समोर बघू आता याच्यामध्येच. ओके, ठीक आहे. आता मावळ्यांची ध्येय प्राप्ती बघू. ठीक आहे, मावळ नेते दरवर्षी ठराव पास करून ते ब्रिटिश राज्यकर्त्यांकडे पाठवत, परंतु ब्रिटिश नीती थोडे द्यावयाचे आणि बरेच नाकारायचे अशी होती. अशी असल्यामुळे मावळ्यांच्या मागण्या जास्त प्रमाणात मान्य केल्या जात नसत. अर्थात या मागण्या प्राथमिक स्वरूपाच्या असल्या तरीही त्यावेळी त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व होते. बरोबर, त्या प्राथमिक जरी मागण्या आता जरी आपल्याला त्या प्राथमिक जरी वाटल्या असं, पण त्यावेळेस त्याचं महत्त्व कसं होतं? अनन्यसाधारण, म्हणजे खूप महत्त्वाचे होते त्या मागण्या. ठीक आहे, आता मावळ्यांनी केलेल्या मागण्या मंजूर होतील अशी त्यांनी अपेक्षाही नव्हती. महत्त्वाचं म्हणजे त्यांना अपेक्षाच नव्हती की आपल्याला देतील बा हे अधिकार. परंतु ब्रिटिश सरकारने काही मागण्या मान्य केल्या. इसवी सन जसं की इसवी सन 1885 ते 1892 या काळात मावळ नेत्यांनी कायदेमंडळात निवडून येणाऱ्या सभासद संख्या वाढवावी आणि कायदेमंडळाच्या अधिकारात सुधारणा करावी असं मागणी केली होती. त्यामुळेच भारतमंत्री व भारत मंडळात रद्द करावे, त्याचप्रमाणे भारतमंत्री हे पद रद्द आणि भारत मंडळ हे रद्द करावे आणि कायदेमंडळाच्या वर्चस्वाखाली न्यायसंस्था ठेवू नये. स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार द्यावे किंवा स्वायत्तता द्यावी असं म्हणत होते. वृत्तपत्रांना स्वातंत्र्य द्यावे अशा त्यांच्या मागण्या होत्या. त्यानुसारच सरकारने इंडियन कौन्सिल ॲक्ट 1892 हा कायदा मंजूर केला. तर बघा, मावळ्यांच्या मागणीनुसारच कोणता कायदा पास केला? तर इंडियन कौन्सिल ॲक्ट 1892 हा कायदा पास केला आणि या कायद्याने केंद्रीय आणि कायदेमंडळी सदस्य संख्या काय वाढवण्यात आली. ठीक आहे, कोणाची? भारतीयांची सदस्य संख्या वाढवण्यात आली. हे नामदार गोपाळकृष्ण गोखले हे सुद्धा मावळमध्ये होते. ठीक आहे, समोर बघू आपण. याच्यामध्येच काय आणखीन वार्षिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार कायदेमंडळाला देण्यात आला. म्हणजेच वार्षिक अंदाजपत्रकावर तुम्ही चर्चासुद्धा करू शकतात, परंतु मतदानाचा हक्क नाकारला. ठीक आहे, या ठिकाणी म्हणजे मतदानाचा अधिकार होता का? नाही. परिणामी 1892च्या कायद्याने दिलेल्या सुधारणा समाधानकारक नाहीत असे मावळ काँग्रेसचे मत होते. म्हणून कायदेमंडळात जास्त सभासद व जादा अधिकार असावेत अशी मागणी त्यांनी केली. तर पुढील काळात न्यायमूर्ती गोखले यांनी 1905 मध्ये ऑस्ट्रेलिया कॅनडाप्रमाणे भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्यात यावे अशी मागणी केली होती. ठीक आहे, तर नामदार गोखले हे 1905चं कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष होते. नामदार गोखले किंवा न्यायमूर्ती गोखले हे बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ठीक आहे, बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1905 मध्ये बनारस अधिवेशन झालं होतं, लक्षात ठेवा. समोर बघू आपण. त्यांनी त्यावेळेस मागणी केली होती. नेक्स्ट बघू आपण दादाभाई नौरोजीचे संपत्तीचे निस्तार म्हणजे ड्रेन ऑफ वेल्थ हा सिद्धांत मांडून शेतसारा कमी करावा, मिठावरील कर रद्द करावा, बँका सुरू कराव्यात, सावकारापासून रयतेचे संरक्षण करावे इत्यादी आर्थिक मागण्या केल्या. कोणी केल्या? दादाभाई नौरोजीने. याचबरोबर इंग्रजांना उच्च पदे देणे हे आर्थिक आणि राजकीय आणि नैतिकदृष्ट्या अयोग्यही नसल्याचे मावळ्यांनी स्पष्ट केले. म्हणजे तुम्हीच स्वतःचे चांगले पद तुम्हीच ठेवता हे अयोग्य आहे, म्हणजे असं चांगलं नाही तुमचं, असं कोण म्हणत होतं? तर मावळ नेते म्हणत होते. ठीक आहे, समोर बघू. याच्यामध्ये आता मावळा जर मूल्यमापन जर केलं तर काय म्हणतात? तर टीकाकारांच्या मते इसवी सन 1885 ते 1905 या मावळ कालखंडात राष्ट्रीय सभेला फारसे यश मिळाले नाही. असो, त्यांच्या मागण्या सरकारने प्रतिसाद दिला नाही. तसेच या काळात काँग्रेस जनमताच्या आधारही नव्हता. या टीकेमध्ये थोडंफार सत्यांश असला तरी राष्ट्रीय काँग्रेस पूर्णतः अयशस्वी ठरली असे म्हणता येणार नाही. ठीक आहे, कारण का बरं? तर समोर बघू आपण. कारण याच कालखंडात मावळ नेत्यांनी राष्ट्रीय भावना
जागृत करून आपल्या भारतीय लोकांमध्ये एकच राष्ट्राचे नागरिक आहोत ही राष्ट्रीयाची भावना म्हणजे राष्ट्रवादाची भावना जनतेच्या मनात रुजवली. तसेच भारतीय लोकांना राजकीय शिक्षण दिले. लोकशाही राष्ट्रवाद या संकल्पनेविषयी जाणीव निर्माण केली. ब्रिटिश सरकारचे चुकीचे धोरण जनतेच्या निदर्शनास आणून दिले. भारतीयांना भारतावर राज्य करण्याचा अधिकार आहे हे जनतेला पटवून दिले आणि त्यामुळेच 1905 नंतर जहाल काँग्रेसला स्वराज्याचा मार्ग मोकळा झाला. म्हणजेच काय, त्यानंतर 1905 मध्येच काय रे, जहाल काँग्रेसला स्वराज्याचा मार्ग मोकळा झाला. आता या ठिकाणी बघा, आता मावळ कालखंड संपला, आता लागला महाराष्ट्रामध्येच लोकमान्य टिळक आणि जहाल कालखंड. ठीक आहे, याला टिळक युग सुद्धा म्हणले जाते. जहाल कालखंडाला 1905 ते 1920 याच्यावरती बरेच प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात. समोर बघू. जहाल मतवादाचा उदय. राष्ट्रीय काँग्रेस ही ठराविक बुद्धिवादी मावळ नेत्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे 20 वर्ष कार्यरत होती. या काळात त्यांनी नेमस्त मार्गाने केलेल्या कार्यास अपेक्षित यश मिळाले नाही असे जहालांना वाटत होतं. ब्रिटिश धार्जिण्या धोरणाचा भारतीय जनतेस उपयोग होत नाहीत याची जाणीव 1892 पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील तरुण वर्गास होऊ लागली होती. याच ब्रिटिशांच्या न्यायी आणि उदारमतवादी धोरणाबाबत साशंक निर्माण झाली. ठीक आहे, म्हणजे त्यांना असं काहीतरी वाटू लागलं बाबा हे काही खरं नाही आपलं. त्यांनी मावळ नेत्याचे नेमस्ते धोरण अन्याय वाटू लागले. अर्ज विनंत्या शिष्टमंडळ पाठवण्यापेक्षा प्रतिकार करावा, स्वदेशीचा पुरस्कार करावा, राष्ट्रीय शिक्षणाला प्राधान्य देऊन प्रखर राष्ट्रवाद निर्माण करावा, हा राष्ट्रवाद भारतातील जनसामान्यापर्यंत पोहोचावा असे अनेक तरुणांना वाटू लागले. त्यातच इसवी सन 1905च्या बंगालच्या फाळणीने जहाल मतवाद वाढीस लागला. बंगालची फाळणी म्हणजे 1905. बरं, आता विचारसरणी. लोकमान्य टिळक विचारसरणीचं कोण होतं? लोकमान्य टिळक जहाल विचारसरणीचे होते. जहाल मतवादी विचारसरणीला विशिष्ट पण मूलभूत विचार तत्वज्ञानाचे अधिष्ठान होते. कोणतेही विचारसरणी तत्कालीन. आता बघा, हे बघा, लोकमान्य टिळक खतरनाक व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्रातलं. समोर बघू. कोणत्याही परिस्थितीनुसार निर्माण होत नसते. ठीक आहे, आता 1 मिनिटच. ठीक आहे, जुनी मूल्ये अयोग्य ठरू लागली की नवी मूल्ये प्रभावी ठरू लागतात. त्या नव्या विचारांचा बळकट करण्यासाठी अनुरूप तत्त्वज्ञानही निर्माण होत असते. जहाल मतवाद्यांच्या मते केवळ ब्रिटिशांच्या सदिच्छेवर विसंबून राहून स्वराज्य मिळणार नाही, त्यासाठी प्रतिकार करावा लागेल, जशास तशी भूमिका घ्यावी लागेल, आपले ऐक्य सामर्थ्य ब्रिटिशांना दाखवावे लागेल आणि त्यासाठी चळवळ बुद्धिवादी वर्गापुरतीच मर्यादित न ठेवता, ठीक आहे, मर्यादित न ठेवता जनसामान्यापर्यंत नेऊन पोहोचवली पाहिजेत असं कोणाला वाटत होतं? जहालवादी विचारांना गटांना वाटत होतं. ब्रिटिशांची सत्ता उलटून टाकल्याशिवाय सामाजिक आणि राजकीय सुधारणा मूळ धरू शकणार नाहीत. यासाठी भारतीय जनतेने जनआंदोलन सहभागी व्हावे, तसेच ब्रिटिशांच्या विरुद्ध निशस्त्र संघर्ष करून मिळेल ते साध्य करून घ्यावे व उर्वरित प्रश्नासाठी पुन्हा संघर्ष करावा अशी जहाल मतवाद्यांची विचारसरणी होती. ठीक आहे, लय खतरनाक होते हे. आता याच्यामध्ये बघू टिळक युग कसं होतं. भारतीय राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या कालखंडातील चळवळीचे नेतृत्व बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय आणि बिपिन चंद्र पाल म्हणजे लाल बाल पाल तसेच अरविंद घोष यांनी केले इत्यादी. या कालखंडावर लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रभाव होता, त्यामुळेच हा कालखंड टिळक युग म्हणूनही ओळखला जातो. इसवी सन 1906च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कारी चतुसूत्री कार्यक्रम मांडला आणि ब्रिटिशांच्या सत्तेचे खरे स्वरूप भारतीय जनतेपुढे उघड करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. आणि महत्त्वाचं हे अधिवेशन कुठे झालं होतं? कोलकाता अधिवेशन 1906 दादाभाई नौरोजी. परिणामी भारतीय जनतेच्या मनात इंग्रजी सत्तेविरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला. त्यामुळे सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना हिंदी असंतोषाचे जनक किंवा भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधले. ठीक आहे, हा प्रश्न आलेला आहे. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? लोकमान्य टिळकांना. आणि असं कोणा संबोधलं होतं? तर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी. ठीक आहे, समोर बघू. आता याच्यामध्ये लोकमान्य टिळक LLBची परीक्षा पास झाले आणि त्यावेळी त्यांचे गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी परिचय झाला होता. ठीक आहे, आता हे दोघेही देशेप्रमाणे भारावलेले ध्येयवादी तरुण होते. लोकमान्य टिळक, आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी इसवी सन 1880 मध्ये पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढे इसवी सन 1884 मध्ये पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आता सोसायटीमध्ये त्याच्या अंतर्गत काही कॉलेज वगैरे येऊ शकतात. त्याच्याच पुढील वर्षी म्हणजे 1885 त्यांनी FC कॉलेज म्हणजे फर्ग्युसन कॉलेज स्थापन केले. समाज जागृतीचे कार्य प्रभावीपणे करता यावे म्हणून लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी मराठी भाषेत केसरी आणि इंग्रजी भाषेत मराठा ही 2 वृत्तपत्रे 1881 मध्ये सुरू केली. आगरकर हे केसरीचे तर लोकमान्य टिळक हे मराठाचे संपादक होते. ठीक आहे,
लक्षात ठेवा, पुढील काळात या दोघांमध्ये आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा या प्रश्नावर मतभेद निर्माण झाले. त्यातूनच आगरकरांनी 1887 केसरी या संपादक पदाचा राजीनामा दिला आणि केसरीचं संपादकपद कोणाकडे गेलं? मग लोकमान्य टिळकांच्या हाती आले. तर जहाल मतवादाचा पुरस्कार कोणी केला? तर लोकमान्य टिळकांचे तरुण वर्गांनी स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार याविषयी अभिमान निर्माण करून त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उभे राहण्याची प्रेरणा दिली. साहजिकच लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात झाल्यावर महाराष्ट्रात नवविचारांचे वारे वाहू लागले. याच कार्याला चालना देण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे 1893 व शिवजयंती उत्सव हा 1895 सुरू केले. आता कधी बी आपण पूजा करताना गणेशाची पूजा पहिल्यांदा करत असतो, म्हणजे गणेशोत्सव पहिल्यांदाच म्हणजे 1893ला आणि शिवजयंती नंतर म्हणजे 1895ला सुरू केले. तरुण वर्गासाठी व्यायामशाळा सुरू केल्या. या माध्यमातून त्यांनी लोकजागृती व समाज संघटन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, समोर बघू. याच काळात लोकमान्य टिळकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांच्यामध्ये आपल्या देशापुढील सर्व समस्यांचे मूळ परकीय सत्ता आणि तिने आपल्यावर लादलेली राजकीय गुलामगिरी होती. ब्रिटिश सरकार केवळ स्वतःच्या हितसंबंधाचा विचार करत असल्याने ते भारतीय जनतेला कधीच न्याय देऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत भारतीयांनी आपल्या हक्कासाठी ब्रिटिश सरकारशी संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तसेच त्याकरिता कोणत्याही प्रकारचा त्याग करण्याची इच्छा असली पाहिजे. लोकमान्य टिळकांच्या या विचारांशी सहमत असलेले नेते राष्ट्रीय काँग्रेसमध्ये एकत्र येऊ लागले होते. त्यातूनच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मावाड मतवादी आणि जहाल मतवादी असे 2 गट निर्माण झाले. ठीक आहे, इसवी सन 1905च्या बंगालच्या फाळणीने जहाल मतवादी मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू लागला होता. देशात ब्रिटिश सरकार विरोधी भावना वाढीस लागली. तसेच वंगभंग चळवळीने जोर धरला होता. वंगभंग चळवळ कधीची? ते मग 1905ची. ठीक आहे, चतुसूत्री कार्यक्रम काय दिला होता टिळकांनी ते बघू आपण. लोकमान्य टिळकांनी राजकीय चळवळीसाठी चतुसूत्रीचा कार्यक्रम भारतीय जनतेपुढे मांडला. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार असे तो कार्यक्रम होता. स्वराज्याचे उद्दिष्ट साध्य करणे हे चतुसूत्री कार्यक्रमाचे स्वरूप होते. लोकमान्य टिळकांनी या चतुसूत्रीचा पुरस्कार करून देशातील सर्वमान्य जनतेला परकीय सत्तेविरुद्ध संघर्षात मोठ्या संख्येने सहभागी करून घेतले. ठीक आहे, समोर बघू. आता स्वराज्य बघू आपण. स्वराज्य म्हणजेच काय? एकच मिनिट. स्वराज्य हे लोकमान्य टिळकांचे अंतिम ध्येय होते. ठीक आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी त्यांनी घोषणा केली. लोकमान्य टिळकांनी स्वराज्याची संकल्पना स्पष्ट करताना असे सांगितले होते की ब्रिटिशांचे इंग्लंडमध्ये जो हक्क मिळालेले आहेत ते भारतीयांना मिळाले पाहिजे. तेथील सरकार भारतीय लोकांचे असले पाहिजे व ते भारतीयांना जबाबदार असले पाहिजे. ठीक आहे, थोडासा पॉज आला त्याबद्दल क्षमा असावी. ठीक आहे, समोर बघू आपण. भारतीय जनतेने सर्वांगीण प्रगती केवळ स्वराज्यातच होऊ शकेल अशी त्यांची धारणा होती. त्याच उद्देशाने त्यांनी स्वराज्याची मागणी केली. नेक्स्ट बघू स्वदेशी. स्वदेशी म्हणजेच काय? या ठिकाणी बघा, स्वदेशी याचा अर्थ भारतीयांनी आपल्या देशात तयार झालेल्या वस्तूंचा वापर करावा. ब्रिटिशांनी राजकर्त्यांनी इंग्लंडमधील कारखान्यात तयार झालेल्या मालास संरक्षण देऊन भारतीयांनी बाजारपेठ काबीज केली होती. त्याद्वारे त्यांनी जनतेचे प्रचंड प्रमाण आर्थिक शोषण करण्यास सुरुवात केली होती. हे शोषण थांबवून देशी उद्योगधंद्यांना ऊर्जितावस्था निर्माण करून देण्याच्या उद्देशाने स्वदेशीचा पुरस्कार करण्यात आला. ठीक आहे, स्वदेशीचा पुरस्कार करण्यात आला. समोर बघू आता. एकच मिनिट. करण्यात आला. लोकमान्य टिळकांच्या व्यापक दृष्टिकोनातून स्वदेशीचा आग्रह धरला. आर्थिक चळवळीप्रमाणे ते राजकीय चळवळ या दृष्टीने स्वदेशीकडे पाहत असत. ठीक आहे, स्वदेशी मालाच्या वापरातून भारतीयांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होईल. तसेच स्वदेशी चळवळीच्या माध्यमातून परकीय सत्तेशी संघर्ष करण्याचे एक प्रभावी साधन उपलब्ध होईल असे त्यांना वाटत होते. ठीक आहे, अभिप्रेत होते, वाटत होते. आता राष्ट्रीय शिक्षण बघू. भारतीय तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करण्याचे साधन म्हणून लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला होता. त्यांच्या मते सरकारी शाळांमधून राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय वृत्ती निर्माण करणारे शिक्षण दिले जात नव्हते. तेव्हा सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाची संस्था सुरू करून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम तसेच आपल्या देशाची संस्कृती, उज्ज्वल परंपरा आणि इतिहास यांची माहिती करून देणारे शिक्षण द्यावे असे त्यांचे म्हणणे होते. समोर बघू. राष्ट्रीय शिक्षणामुळे विद्यार्थी अवस्थेतच त्यांच्या
त्यांच्या विद्यार्थी अवस्थेतच त्यांच्या देशप्रेम, राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि स्वावलंबी वृत्ती रुजवली जाईल व त्यांचा उपयोग स्वातंत्र्य चळवळीसाठी होईल अशी त्यांची धारणा होती. हे बरोबर आहे म्हणा एका दृष्टिकोनानं. ठीक आहे. त्याच्यानंतर बहिष्कार बघू. बहिष्कारामध्ये काय, बहिष्कार हा स्वदेशीला पूरक अशी चळवळ होती आणि स्वदेशीची चळवळ यशस्वी होण्यासाठी परकीय मालावर बहिष्कार टाकण्याची गरज होती. तसेच या मार्गाने ब्रिटिश सत्तेची नाकेबंद करता येणार होती. लोकमान्य टिळकांनी सांगितलेले होते की परकीय सत्तेविरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे शस्त्रास्त्रे नसली तरी शस्त्रापेक्षा काही अधिक प्रभावी असे आपले साधन आपल्या हाती आहेत. ते साधन म्हणजे बहिष्कार होय. परकीय मालावर बहिष्कार टाकल्यास ब्रिटिशांना या ठिकाणी राज्य चालवणे अशक्य होईल. थोडक्यात त्यांच्या दृष्टीने बहिष्कार हे ब्रिटिशांचे संघर्ष करण्याचे एक प्रभावी साधन होते. लोकमान्य टिळकांनी या राष्ट्रवादी विचारसरणीमुळे त्यांचा प्रचार कार्यामुळे त्यांनी ब्रिटिश सरकारने रोषास तोंड द्यावे लागले. इसवी सन 1908 साली सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप, ठीक आहे, त्यांच्यावर आरोप ठेवला. एक कशाचा, तर राजद्रोहाचा आरोप ठेवून आरोपाखाली त्यांचा खटला भरला. या खटल्यात त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली. ठीक आहे, लक्षात ठेवा. या खटल्यात त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली आणि ब्रह्मदेशातील म्यानमार म्हणजे मांडलेच्या कारागृहात त्यांनी कैदेत ठेवण्यात आले. 6 वर्ष ते कैदेत राहिले. याच काळात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी आपले राजकीय कार्य पूर्वीचे जोमानेच चालू ठेवले होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये लोकमान्य टिळक आल्यानंतर काय काय केले यांनी, होम रूल लीग बघा. इसवी सन 1916 मध्ये डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या सहकार्याने लोकमान्य टिळक यांच्या होम रूल लीग या संघटनेची स्थापना केली. होम रूल लीगची स्थापना 1915ची आहे. ठीक आहे, हे चुकीचं आहे. 1915ची आहे. भारतीय जनतेला राजकीय हक्क मिळाले पाहिजेत व भारतीय प्रातिनिधिक संस्था अधिक व्यापक बनवून त्यांच्या अधिकारात वाढ केली पाहिजे अशी मागण्या या संघटनेमार्फत करण्यात आली. ठीक आहे. ॲक्च्युली होम रूल लीगची स्थापना 1918 या ठिकाणी 1915ची आहे आणि होम रूल चळवळची स्थापना 1916ची आहे. होम रूल चळवळ केव्हा सुरू झाली, या लीगच्या माध्यमातून 1916ला. ठीक आहे, समोर बघू आपण करण्यात आल्या. आणि लोकमान्य टिळकांच्या महाराष्ट्रात दौरे, प्रचारसभा आणि वृत्तपत्रावर मांडलेले प्रभावी विचार यामुळे महाराष्ट्राबरोबर देशभरात सामान्य लोकांना स्वराज्याच्या हक्काविषयी जाणीव निर्माण झाली. आता ब्रिटिश सरकारला ही चळवळ धोकादायक वाटू लागली. त्यांनी दडपशाहीचे धोरण स्वीकारले. वृत्तपत्रावर बंधने आणली. लोकमान्य टिळक यांना पंजाब, दिल्ली येथे प्रवेशबंदी केली. परंतु आता जनजागृती इतकी झाली होती की लोकांना उत्साहाने होम रूलमध्ये सामील होऊ लागले. या चळवळीमध्ये महत्त्वाचे लक्षात आल्यानंतर मावळादी नेते, मुस्लिम लीगचे कार्यकर्ते त्यांनी सामील होऊ लागले. लोकमान्य टिळकांच्या पुन्हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि कलकत्ता म्हणजेच कोलकाता आताचा अधिवेशनासाठी डॉक्टर ॲनी बेझंट यांचे अध्यक्ष करण्यात लोकमान्य टिळक यशस्वी झाले. ठीक आहे, आता लक्ष ठेवा. आणि हे ॲनी बेझंट हे लोकमान्य टिळकांच्याच अनुयायी होते. डॉक्टर ॲनी बेझंट अध्यक्ष होताच त्यांनी स्वराज्याची मागणी केली. तर आल्याबरोबर त्यांनी कशाची मागणी केली, स्वराज्याची. आता लखनौ करार हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, लखनौ करार कधी, तर पुढच्या लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, या ठिकाणी मी इथंच थांबतो. आय होप तुम्हाला लेक्चर हे आवडलं असेल. थोडंसं लेक्चर मोठं झालं त्याबद्दल खेद व्यक्त करतो, पण हे आपल्याला महत्त्वाचंच आहे म्हणा. तर समोर बघू आपण या ठिकाणी आपल्या लखनौ करार वगैरे महत्त्वाच्या तिथून समजा राष्ट्रवादाचा उदय, आता महत्त्वाच्या घटना याच्यावर बरेच प्रश्न बनलेले आहे. ते आपण आता समोरच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. तर आवडल्यास आपल्या लेक्चरला लाईक वगैरे करत जा पाहिल्यानंतर. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब वगैरे करून ठेवा. नोटिफिकेशनसुद्धा दाबून ठेवा. या ठिकाणी मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.